नमस्कार अमरावती. मला असं वाटते युतीच्या संदर्भात संजय राठोड माननीय नामदार इथे उपस्थित आहे. ते आपल्याला सर्वस्वी माहिती देतील. त्यांना सगळे अधिकार शिवसेनेने दिले होते. ते सविस्तर माहिती देतील. माझं म्हणणं योग्य नाही. माझ्याबद्दलचा विषय असा आहे, मी उद्या सकाळी 9 किंवा 10 वाजता प्रेस घेईन आणि मी माझी भूमिका उद्या स्पष्ट करणार आहे. नेमकी तुमची भूमिका उद्या सांगेल ना मी. आता सांगितलं तर उद्याच्या प्रेसचे काही हेच राहणार नाही. तुम्ही आता जय श्रीराम म्हटलं, जय श्रीराम कोणाला उद्या सांगेल. हो, नामांकनाचा एक दिवस शिल्लक राहिला उद्याचा आणि आता हे उमेदवार समोर आहे. याबद्दल सर्व सविस्तर उद्या सकाळी मी बोलेल. आपण सगळ्यांना एकच विनंती आहे उद्यापर्यंत, कारण एक मिनिट माझा पूर्ण होऊ द्या. असं आहे, आता काही लोकांना सांगितलं प्रेस अर्धवट आहे इथे प्रेस अर्धवट आहे. माझी इच्छा आहे, प्रेस पूर्ण चाललेली आहे. नाही प्रिंट मीडिया नाही आहे, काही आहे काही नाही आहे. प्रेसवाल्यांना मी ओळखतो. सगळे प्रेसवाले एकत्रित आले आणि त्यांच्या समोर मी माझी भूमिका मांडली तर बरं राहील. नाही तर असं आहे, काही लोकांना मी डायरेक्ट बोललो आणि काही लोकांना तुमच्या माध्यमातून निरोप कळलं तर अर्धे प्रेसवाले माझ्यावर नाराज होते. आणि तुम्हाला माहित आहे, मी नाराजी कोणाची घेण्यासाठी तयार नसतो. भाऊ, अमरावती विधानसभा क्षेत्रात तुम्हाला मोठी मतं मिळाली होती. तुमच्याकडे मोठ्या कार्यकर्त्यांची फळी आहे. ठरत नाही आहे नेमकं. उद्या सांगतो ना, सविस्तर सांगतो शुभम. उद्या युती होईल का नेमकी काही कसं? त्याचं उत्तर कोण देणार आहे? संजयजी राठोड आलेले आहेत, ते उत्तर देतील. इथले मुख्य म्हणजे नेतृत्व समजले जातात. नाही, शिवसेनेची जबाबदारी संजय राठोड यांना दिली होती. तेच अधिकृतपणे सांगतील. सध्या हॉटेलमध्ये जे आहे ती अजूनही बैठक सुरू आहे. मात्र बैठक अर्ध्यावर सोडून तुम्ही जाताय, काय नेमकं समजायचं? बूम खाली गेले उगले. सगळे विषय सांगायचे नसतात, काही विषय समजायचे असतात आणि सविस्तर उद्या सांगणारच आहे. हो, तुमच्याकडे मोठं कार्यकर्त्यांचं जाळं आहे. उद्या तुम्ही सांगताय असं म्हणताय, नेमकं काय नाराज आहात? उद्या मी सविस्तर सांगेल. सविस्तर उद्या. आताच मी सांगितलं तर उद्याचा सस्पेन्स उघडून जाईल ना. उद्यापर्यंत सस्पेन्स राहू द्या ना.